प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे। विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती। सुरुवातीला सिनॉप्टिक माहिती बघू। 925 HPA विंड चार्टमध्ये दाखवल्याप्रमाणे एक चक्रवात झारखंड आणि उत्तर छत्तीसगडशी स्थित दिसत आहे, ज्याची उंची समुद्र सपाटीपासून 7.6 किलोमीटर आहे। तसेच मान्सून द्रोणिका गंगानगर आग्रा ते चक्रवात पर्यंत आहे। तसेच चार्ट नंबर 2 मध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे। त्यामुळे विदर्भावर येणारी विंड ही पश्चिम उत्तर दिशेने येत आहे। पुढील 3 दिवस हवामानाचा अंदाज। पहिल्या दिवशी 8 ऑगस्टला विदर्भामध्ये अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे। तर बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात बहुधा सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे। दुसऱ्या दिवशी 9 ऑगस्टला विदर्भामध्ये अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात बहुधा सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे। तर बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात विरळ ठिकाणी पावसाची शक्यता आहे। तिसऱ्या दिवशी 10 ऑगस्टला विदर्भामध्ये अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात बहुधा सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे। तर बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात विरळ ठिकाणी पावसाची शक्यता आहे। पुढील 3 दिवस हवामानाचा इशारा। पहिल्या दिवशी 8 ऑगस्टला विदर्भामध्ये अकोला, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे। दुसऱ्या दिवशी 9 ऑगस्टला अमरावती, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे। तिसऱ्या दिवशी 10 ऑगस्टला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे। स्थानिक शहर हवामानाचा अंदाज सविस्तरपणे चार्टमध्ये दिलेला आहे। कमाल तापमान। पुढील 5 दिवसात कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही। हवामान माहितीसाठी इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुकवर हवामान माहिती बघू शकता। तसंच एंड्रॉइड ॲप डाउनलोड करून मौसम उमंग, मेघदूत ॲपवर हवामान माहिती बघू शकता। धन्यवाद।